डॉक्टर नारनवरे सर यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी डॉक्टर प्रसाद सरांना विनंती करतो. डॉक्टर सुरेश शाळके सरांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो. प्रशांत सोनवणे बुलढाणा यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी विनंती करतो. प्राध्यापक जागळे सरांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी प्रसाद सरांना विनंती करतो. त्यानंतर डॉक्टर पांडे मॅडम. 16व्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये ही संधी मला मिळते. मी आपली सूत्ररूपाने थोडक्यात विचार इथे मांडते. आपला विषय असा आहे की नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आणि मराठी साहित्य. आणि साहजिकच हे सिद्ध आहे की मराठी साहित्याच्या प्रस्थापित मुख्य प्रवाहामध्ये विस्थापित, स्थलांतरित आणि विशेषतः ज्यांना बेदखल व्हावं लागलं असे जे समूह आहेत, अशा ज्या जाती आहेत, अशा जे जमाती आहेत, अशा कोणाचीही दखल ही घेतली गेलेली नाही. अतिशय क्षीण स्वरूपामध्ये आपल्याला मानवनिर्मित आपत्ती किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे बेदखल व्हावं लागलेले घर, दार, गाव, संस्कृती याचा त्याग ज्यांना करावा लागलाय आणि त्याशिवाय एका बेदखल होतानाच्या दहशतीचाही ज्यांना सामना करावा लागलाय, अशा सर्व जात समूहांचा, गटांचा, अल्पसंख्याकांचा आवाज हा दुर्दैव आहे की मराठी साहित्यात आजही आपल्याला ऐकू येत नाही. याच्यामध्ये अगदी छोटे छोटे काही उदाहरणं आणि काही मुद्द्यांकडे फक्त मी लक्ष वेधू शकणार आहे. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की तसं म्हटलं तर पितृसत्ताक समाजामध्ये सर्वच स्त्रिया या स्थलांतरित आणि बेदखल आणि विस्थापित असतात. परंतु त्यातही ज्या स्त्रियांना माहेर नावाची गोष्टच नसते किंवा असली तरी तिथं जायची शक्यता सुद्धा नसते, विशेषतः बहुजन स्त्रियांच्या बाबतीत आपण हे बघतो. आधी आज ऊसतोड कामगारांच्या घरातली जी महिला आहे तिचं जे आयुष्य आपण बघतो, त्यात अर्थातच आपण ज्या गोड गुलाबी ओव्या ऐकत मोठे झालो रेडिओवरनं, चौसोपी वाडा आणि माहेरचं सौंदर्य आणि माहेरची श्रीमंती, ती ज्यांच्या वाट्याला कधी येऊच शकत नाही, अशा प्रकारच्या करोडो महिलांचा आवाज हा आपल्याला अर्थातच मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आजही दिसत नाही. दुसरीकडे आपण जर बघितलं की अण्णाभाऊंसारख्या साहित्य रत्न अण्णाभाऊंच्या साहित्यात आपल्याला ज्या प्रकारचे उल्लेख दिसतात की घर सोडून, गाव सोडून, रस्त्यावर मोलमजुरी करत करत अख्खं कुटुंब पुढचं पडावं वाटतं, पुन्हा माणूस तो काम करतं, बुडवलं जातं, तिथून पुन्हा पुढे जातं. आणि अशा प्रकारच्या ज्या त्या काळाचा एक आलेख की एकीकडे ब्रिटिश सत्तेमधनं काही नव्या संधी मिळत आहेत आणि दुसरीकडे गावगाड्यातल्या भयानक अपमानकारक, भयानक हलाखीचं जीणं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारची मानवी प्रतिष्ठा नसणं, यातनं निघून चाललेली स्वाभिमानी माणसं यांचा सगळा आलेख आपल्याला अण्णाभाऊंसारख्यांच्या लिखाणातून दिसतो. पण आज त्या प्रकारचे प्रयत्न एक रौंदाळ काळ एखाद दुसरा आपल्याला सोडला तर बाकी फार आपल्याला आज देखील त्या प्रकारचे दिसत नाही. तिसरं मला म्हणायचं आहे की आदिवासींच्या साहित्यामधली जी एकूण परिस्थिती आहे, परत बोटावर मोजण्याजोगी नावं सोडली तर सामान्य आदिवासीचा आवाज जिथे आज आपण बघतोय की डोंगरच्या डोंगर डोळ्यांचं पातळ होण्याच्या खलास होत आहेत. झारखंडमधली आमची मैत्रीण सांगते जसिंता केरकटाही, त्याच प्रकारचं वास्तव आज आंबाघाट कापला जातोय. सावंतवाडीकडे तुम्ही जा, तिथे तुम्हाला तेच दिसतंय. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या वेळेला ज्या प्रकारे आदिवासींचं विस्थापन झालं त्यांचा आवाज आजही पुढे येत नाहीये. आणि म्हणून संशोधनपर लिखाणातनं, कवितांमधनं, कादंबऱ्यांमधनं, वैचारिक लिखाणातनं हे सगळे आवाज पुढे कसे येतील हा आपल्याला विरोधी सांस्कृतिक चळवळ म्हणून एक अवमानाचा विषय आहे. यापुढची कार्यक्रम पत्रिका म्हणून तो आपल्याला लक्षात ठेवायला लागला आहे. बहुजनांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे दिसतं की थोडीफार जमीन तुकडे जरी असले तरी आज घाई जी आहे ती जागतिकीकरणानं पुरस्कृत केलेल्या एका
शहरी जीवनाची आहे आणि त्यामुळे तिथेही आपण कोट्यावधींचं एक घाईघाईत झालेलं डिस्ट्रेस मायग्रेशन बघतो आणि त्याचीही पुन्हा कुठेही आपल्याला नोंद खऱ्या अर्थानं सखोलपणे घेतलेली सापडत नाही. आज विस्थापनाची आणि स्थलांतरांची आवर्तनं सुद्धा दिसतात आणि याच्यात परत या मुद्द्यात जास्त पुढे जाता येणार नाही. काही संशोधन मी खरं तर आणलं होतं आपल्यासमोर ठेवायला, पण थोडक्यात सांगेन की शहरामध्ये काही एक पैसा पुंजी गाठीशी बांधल्यानंतर अनेकदा विस्थापित झालेला समूह हा पुन्हा मूळ गावी जाऊन काहीतरी आपलं उभारायचा प्रयत्न करतो. अनेकदा पुन्हा मागवला जातो, पुन्हा अत्याचाराच्या घटना घडतात आणि पुन्हा तो बाहेर पडतो. अशी काही आवर्तनं सुद्धा आपल्याला बघायला मिळतात आणि हा खरं तर एक आजच्या विकास प्रक्रियेमधनं ज्या प्रकारचं भडंगपण लादलं जातंय त्याचा आलेख आपण खरं म्हणजे निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आज आमच्या या सत्रानंतर आपल्याला माहिती आहे नागराज मंजुळे बोलणार आहेत आणि आपण सगळे जाणतो की पॅन्ट्रीच्या शेवटी एक दगड भिरकावला जातो. तो ज्या व्यवस्थेवर भिरकावलेला आपण सगळे जाणतो की पॅन्ट्रीमध्ये अपमानित झालेला मुलगा हा तिथं राहू शकेल का? तो गावगाडा ती बेदखल होण्याची प्रक्रिया तिथं असतानाच सुरू झालेली असल्यामुळे तो तिथं थांबू शकणार नाहीये. परंतु पॅन्ट्रीच्या जे पुढचा प्रवास आहे त्या मुलाचा, त्या लहानग्या शाळकरी मुलाचा जो संघर्षमय प्रवास पुढचा असणार आहे त्याची सुद्धा एक दखल आपल्याला घ्यायला हवी, कारण तो अत्यंत वाईट प्रवास आहे. आणि थोडक्यात सांगते की शहरामध्ये आलेले नॉन पुअर याच्यावरती आज बरंच संशोधन चालू आहे की गावगाड्यातनं सुटलो पण पुढं जायचं कुठं त्याचं टोक सापडत नाही, ती दोरी सापडत नाही की ज्याच्यावरनं कुठल्याही प्रकारची गतिशीलता शक्य होईल. अशा परिस्थितीत सापडलेले आज कोट्यावधी आपल्या शहरीकरणात आहेत आणि त्यांची दखलही आपल्याला घ्यायला लागेल की ते निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित दोन्ही प्रकारची अन्याय अत्याचार एकत्र येतात. दुष्काळ आहे, फोडणारं ऊन आहे, प्यायला पाणी नाही आणि मुंबईत गेलं तर ज्या प्रकारची जिंदगानी आपल्या वाट्याला येते ती कोणाला सांगण्याजोगी सुद्धा नाही गावाकडे किंवा नात्यामध्ये. या प्रकारच्या एका कात्रीत सापडलेले जे लक्षावधी आहेत त्यांच्याविषयी मी इथं बोलते. शेवटी एक गंमत सांगते आणि थांबवते. आज आपण उद्गीरमध्ये बोलतोय. काल आपल्या स्वागताध्यक्ष डॉक्टर कादरी मॅडमनी आपल्याला इतका सुंदर इतिहास या सगळ्या भूमीचा सांगितला. आज सरफराज सरांनी आपले डोळे उघडले. मुस्लिम इतिहास लेखन शास्त्र त्याचं एका अर्थाने उद्घाटन वेगळ्या प्रकारचं त्यांच्या हस्ते झालं. त्याला जोडून सांगते, कराचीचे आमचे कवी मित्र अजमल जेव्हा साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासाला होते तेव्हा त्यांनी सांगितलं की कराचीमध्ये उदगीरच्या गल्ल्यांच्या नावाच्या गल्ल्या आहेत. कारण इथून जे स्थलांतर झालं फाळणीनंतर आणि निजामशाही संताचा जो नरसंहार 2 लाख लोकांचा सांगितला ती मंडळी आज कराची तिथल्या आठवणींनी डोळ्यातलं पाणी काढत गल्ल्यांना उदगीरच्या गल्ल्यांची नावं देऊन राहतात. आणि ते म्हणाले याच्यावर एक संशोधन करण्याची गरज आहे की कराचीतल्या कोणत्या गल्लीत उदगीरातल्या कोणत्या गल्लीतला माणूस जाऊन राहिला आहे आणि त्याच्या नातेसंबंधांचं त्याच्या भावविश्वाचं नक्की काय घडलं गेल्या 70 वर्षात. तर विस्थापन, स्थलांतर आणि आपत्तीमधनं बेदखल होणं या सगळ्याची एका अर्थाने एक पूर्ण साखळी आहे आणि या पूर्ण साखळीचा सखोल विचार करणं हे साहित्यातनं, काव्यामधनं आणि संशोधनातनं पुढे यायला लागेल हे मी म्हणेन. शेवट करताना मी एक फक्त 4 ओळी वाचून दाखवणारे कवितांच्या. आपण जाणतो की NRC CAA मधलं भारतातलं फार मोठं आंदोलन उदगीरमध्ये झालं आणि त्याच संदर्भामधली ही कविता आहे मिया पोएट्री. हा मिया म्हणजे आदराने एखाद्या व्यक्तीला म्हणणं, पण मिया हा शब्द मुसलमानांना हिरवायला त्यांची लाज काढायला वापरला जायला लागला. तेव्हा प्रतिरोध म्हणून मिया पोएट्री या नावानं कविता लिहिली गेली आणि त्यात बघा
लाखो लोक आज एकतर आत आहेत किंवा आत जाण्याच्या रांगेत उभे आणि आपण युरोपातले नाझींनी बांधलेले छळ छावण्या डिटेन्शन कॅम्प ऐकत होतो. प्रत्यक्ष आसाममध्ये आणि भारताच्या इतर भागात ही तयारी सुरू आहे. त्यामुळे ही चर्चा आपल्याला कुठल्या उंचीवर न्यायला लागणार आहे आणि त्यासाठीचा प्रखर संघर्ष करायला लागणार आहे याची जाणीव आपण जितक्या लवकर करून घेऊ तितकं बरं. मला ही संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष आणि संयोजकांचे आभार मानते. त्यानंतर सांस्कृतिक वर्चस्ववाद नव्हे समतावादी सांस्कृतिक बहुमुखतेचा हाच राष्ट्र उभारणीचा मार्ग या अनुषंगानं प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके यांना मी प्रस्तावित करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो. प्रस्तावनापूर्वी एक महत्वाची सूचना की समोर बसलेले जे मंडळी आहेत ज्यांच्या पत्रिकेमध्ये नाव आहे त्यांनीच कृपया इथे बसावं. इथं आणि बाकीच्यांनी कृपया मागे बसून आम्हाला सहकार्य करावं. प्लीज विनंती आहे आपल्या सर्वांना ज्यांचं पत्रिकेमध्ये नाव आहे अशा व्यक्तींनीच या ठिकाणी बसायचं आहे. त्याच्यानंतर आणि पत्रकार बांधव तिथे बसतील. मित्रांनो, 16वं विद्रोही साहित्य संमेलन मुदगीर येथे सुरू होत आहे आणि आपल्यासोबतच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुद्धा. या पार्श्वभूमीवर आपला विद्रोह विविध विषयाच्या माध्यमातून विविध कलांच्या माध्यमातून आपण इथं प्रस्थापित केला आहे. आज सांस्कृतिक वर्चस्वात नव्हे तर समतावादी सांस्कृतिक बहुविधता हाच राष्ट्र उभारणीचा मार्ग हा परिसंवाद होता. वेळ कमी आहे, पुढे हायलाइट्स आपल्यासमोर प्रस्तुत करतो. मित्रांनो, भारतामध्ये असं म्हटलं जातं, शिकवल्या जातं, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर, ग्लोबल वर्ल्ड. पण ह्या सगळ्या भ्रामक कल्पना वाटतात. जीवन जगत असताना इथं आम्ही पाहतो की पावला पावला इथं भेद आहे आणि इथं कसा विषमतावादी इथं सगळी नीती आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मूल्य आणि सांस्कृतिक सिद्धांत आणि सांस्कृतिक आमचं जगणं किती महत्वपूर्ण आहे आणि ते जाती धर्म भाषा प्रांत इत्यादीच्या माध्यमातून इथं कसा खंडित करण्यात येत आहे आणि याचा विद्रोह म्हणून विरोध म्हणून आपण इथे एकत्र येऊन या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी एल्गार पुकारलेला आहे. मित्रांनो, तसा हा संघर्ष आजचा नाही, तो आर्य अनार्य काळापासूनचा संघर्ष आहे. अर्थात क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास हा भारताचा आहे हे सर्व जगाला माहीत आहे. म्हणून नालंदा तक्षशिला सारख्या एका मोठमोठ्या विद्यापीठांचा इतिहास जगाला ठाऊक आहे. ती विद्यापीठे इथे नष्ट केली गेली. इतकंच नाही तर पुनर्विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी नालंदा विद्यापीठ उभारल्या जात आहे. त्याचे पहिले कुलगुरू म्हणून नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना निवडलं गेलं. पण त्यांनी त्या कुलगुरू पदाचा राजीनामा दिला यासाठी की तिथं सरकारचा जो हस्तक्षेप होता तो हस्तक्षेप त्यांना स्वीकार्य नव्हता आणि त्यांनी तिथे त्याचा बंड केला आणि त्यापासून ते वेगळे झाले. सांगायचा उद्देश चांगल्या माणसांना इथं काम करू दिला जात नाही, परंतु मित्र हो, आपल्यासारखे जे क्रांतिकारी आहेत विद्रोही आहेत यांनी हे ठरवायचं आहे आणि या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी एकत्र यायचं आहे. आम्हाला आमची सांस्कृतिक धरा काय आहे ती कशी आम्ही समजून घेतली पाहिजे. अनेक उदाहरणं आहेत, प्रसंग आहेत, पण वेळ नाही. पुढे 2-3 आपल्या समोर प्रश्न करतो. मित्रांनो, आपल्या कृषी प्रधान संस्कृतीचा हा देश, त्याची ओळख बैल हा आमचा प्रतीक होता, आदरणीय पूजनीय होता. त्याला काउंटर म्हणून गाय आणली गेली. पिंपळ वृक्ष आमचा बुद्धिवृक्ष होता, प्रज्ञावृक्ष होता, त्याला काउंटर म्हणून तो बोल आणलं गेलं. इतकंच नाही तर त्रिसरण ही एक फार मोठी आम्हाला दिलेली तथागताची विचारसरणी, अष्टांग मार्गाचा 8, 3 आणि 8 हा मार्ग, हा जो आकडा आहे तो इथल्या व्यवस्थेने अपशकुन मानला गेला आहे, घाट मानला गेला आहे. ह्या गोष्टी आम्हाला करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग ते भगवा शिवर असो की तिरंगा असो, या विरुद्धही त्यांची कशी षडयंत्र आहे हे आम्हाला माहीत आहे. राजमुद्रा जी आमची सांस्कृतिक ओळख आहे ती फक्त भारताची नाही तर अवघ्या जगामध्ये त्याची ओळख आहे. त्या राजमुद्रेला लोटेवरून कमी केला गेलेला आहे. दिल्ली पोलीसच्या ज्या लोगोवर त्यांचा आमची छाप होती राजमुद्राची, ती हातून दिल्लीचा गेट इथं लावण्यात आलेला आहे. मित्रांनो, या विरुद्ध आम्हाला नक्कीच एक मोठा एल्गार करणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर फ्रान्स या देशाने अशोक स्तंभ अभिमानानं 2020 मध्ये उभा केला. जग त्याला नतमस्तक होतं. पण या आमच्या शाळेमध्ये आम्ही पाहतोय की गायत्री मंत्र, गणेश वंदना, सरस्वती मंत्र, वंदे मातरम यासारख्या गोष्टींची सुरुवात होत असेल, अर्थात या कल्पक गोष्टीनं आणि या भ्रामक गोष्टीनं आमचा जर प्रारंभ होत असेल तर आमचा अंत किंवा आम्ही
ते गेलं आम्ही कसं करणार आहोत हा एक मोठा प्रश्न आहे. इथं शंभूकाजी करण्याची एक लयाची परंपरा सुद्धा आम्हाला ठाऊक आहे. त्या धर्तीवर आमचे तरुण ज्या पद्धतीने अभ्यास करतायत, युपीएससीच्या माध्यमातून सचिवपदी ज्यांची निवड व्हायची ती आता डायरेक्ट सरकार त्यांना ज्यांना करू पाहत आहे त्यांची होत आहे. इतकंच नाही, युजीसीने जे निर्देश दिले होते प्राध्यापक होण्यासाठी नेट सेट और पीएचडी याला सुद्धा बदल मारून त्यांना त्यांची मानसत्व प्राध्यापक करण्यासाठी येत आहेत आणि या माध्यमातून सांस्कृतिक हनन करण्याचं काम केलं जात आहे. मित्रांनो, वेळ फार गंभीर आहे. जाता जाता एवढं सांगतो, 26 जानेवारी असो, 1 मे असो की 15 मे ऑगस्ट असो, या दिवशी सत्यनारायणाची पूजा घालून आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनापासून व्यक्त करण्यात येत आहे. इतकंच नाही, 30 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या एका आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक नवीन शैक्षणिक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा ही अपेक्षा होती. परंतु ज्या देशाला या जगाला मानवमुक्तीचा मार्ग दिला अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतुला सुजात आंबेडकरांना सुद्धा इथं जयंतीला मज्जाव करण्यात येत आहे. म्हणजे ही फार मोठी चिंताजनक बाब आहे. या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत. मित्रांनो, एकच मिनिट घेतो. बुद्ध पौर्णिमा होती त्या दिवशी आणि बुद्ध हसला म्हणून परमाणु बॉम्बचे परीक्षण केलं गेलं. महाबोधी विहारावर बॉम्ब हल्ला केला गेला. बोधी वृक्षाला इथं हनित करण्यात आलं. संसदेवर हल्ले झाले. जंतर मंतरवर संविधान जाळलं गेलं. यूपी बिहारमध्ये ज्या लेण्या आहेत, जी विहार आहेत, तिथं विलुप्तीकरण केला गेला आहे. संस्कृतीचा हनन प्रत्येक ठिकाणी होत आहे. म्हणून आम्हाला एकत्र यावं लागणार आहे. हिंदुस्थान नाही, हा भारत आहे, हा इंडिया आहे, हे आमच्या घटनेनं सांगितलं आहे. तरी आम्ही या गोष्टीचा वारंवार उल्लेख न करून याला खत पाणी आणि घातलं नाही पाहिजे. जगात भारताची ओळख बुद्धाचा देश आहे. आमचे प्रधानमंत्री जेव्हा इतर देशात जातात तेव्हा सांगतात मी बुद्धाच्या देशातून आलो, आणि इतर देशातले लोक जेव्हा इथे येतात तर त्यांना गीता हाती देतात. हा एक सांस्कृतिक भ्रम इथं निर्माण केला जात आहे. मित्रांनो, मी थांबतो, वेळ भरपूर कमी आहे आणि या निमित्तानं हे सर्व साध्य करायचं असेल तर याचं एकच खेळ आहे. आम्हाला राजकीय भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे. जे संविधानवादी आहेत, जे लोकशाहीवादी आहेत, फुलेशाहू आंबेडकरवादी आहेत, त्यांना आम्ही आमच्या सोबत घेतलं पाहिजे. शेवटी जाता जाता एवढं सांगतो, हिंद सूर्याच्या प्रकाश मार्गाने आपण आपला राजमार्ग प्रशस्त करूया. जय हिंद, सत्य की जय हो, जय भारत. धन्यवाद. त्यांना विनंती आहे की थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. यानंतर प्रशांत सोनूने बुलढाणा यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात विचार. शराबों के सफर में दबदबा हो आंधियों का, शराबों के सफर में दबदबा हो आंधियों का, तो अंजाम जुल्मतों के सिवा कुछ भी नहीं। और ये दुनिया नफरतों के आखिरी स्टेज पर है. ये दुनिया नफरतों के आखिरी स्टेज पर है और इलाज इसका मोहब्बत के सिवा कुछ भी नहीं. ब्रूस लिप्टन न्यू बायोलॉजिस्ट आहे. त्याने आपल्या पुस्तकात जे संशोधन केलं आहे त्याच्यात तो म्हणतो ह्युमन बॉडी कन्स्टिट्यूट ऑफ 50 ट्रिलियन सेल्स. 50 ट्रिलियन म्हणजे 50 वर 13 शून्य. तर एवढे सजीव सेल आमच्या बॉडीमध्ये आहे आणि ते इंडिव्हिज्युअली ऍक्ट करत असतात. पण सायमल्टेनियसली ते कॉपरेटिव्ह बेसिसवर सामूहिकतेने सामुदायिकतेने सुद्धा काम करत असतात. तर त्यांनी मांडणी केली आहे की हे जे सेल आहे त्यामुळे जे जलवायू आहे या ज्या भौगोलिक प्रदेश असेल त्याचं जलवायू जसा असेल तसा डीएनए पेक्षाही जास्त जो आहे हा इन्व्हायरमेंटचा प्रभाव पडतो. आणि म्हणूनच मी म्हणेल की आपल्यासाठी गौरवास्पद गोष्ट आहे की भारतवर्षमध्ये जेवढी विविधता आहे तेवढी जगामध्ये कुठेच नाही. आणि ही जी भाषा, धर्म आणि संस्कृतीची जी विविधता आहे हीच आमची खरी जी आहे शक्ती आहे. आपण ते महाशक्ती बनू की नाही आधी कुठेतरी जाऊ द्या, पण खरं पाहता कल्चरली भाषेच्या दृष्टीने आणि विद्वत्तेच्या दृष्टीने आम्ही खरोखर महाशक्ती आजच आहोत. परंतु आज काय पाहतो आपण, एक जी भाषा आहे ही भाषा आदिवासीचे विस्थापन होत आहे. आदिवासी जे संविधानिक अत्तलगडीचे आंदोलन झारखंडमध्ये चालवत असतील, जल जंगल जमीनचे इतर ठिकाणी छत्तीसगड असो MP मध्ये चालवत असतील, तर ही व्यवस्था आज काय करत आहे? तुम्ही आदिवासी असाल तर तुम्ही नक्षलवादी, तुम्ही मुस्लिम असाल तर तुम्ही आतंकवादी, आणि आमच्यासारखे शहरी या व्यवस्थेच्या विरोधात जर बोलत असले तर आम्ही राष्ट्रद्रोही किंवा अर्बन नक्षलाईट, आणि हे कोण? हे राष्ट्रप्रेमी. म्हणजे जे माणसा भेट करत आहेत ते राष्ट्रप्रेमी.
आशिफासाठी जे मोर्चा काढता, तिरंगा रॅली काढता, हे राष्ट्रप्रेमी. तर हा जो विरोधाभास आहे, तर आमचं जे लढा आहे, हा सरळ सरळ मेहनत कष्ट श्रमजीवी कष्टकरी जे लोक आहेत त्यांचा आणि हे ऐट खाऊ चालले लोक आहेत, भांडवळ आहेत, यांच्याशी यांच्या संस्कृतीची ऐट खाऊ संस्कृतीची आमची ही लढाई आहे. कारण जेव्हा एक मेहनतकार कष्टकरी जेव्हा काहीतरी मेहनत करतो, क्रिया करतो, त्यातून क्रियापद तयार होते, तो ती वस्तू तयार करतो, त्याच्यातून नाम तयार होते, क्रियापदात नामपासून भाषा तयार होते. तर एक भाषा तयार होण्यामध्ये हजारो वर्षाचे त्याच्यात कष्ट असतात. परंतु या जागतिकीकरणाच्या वरवटच्या साम्राज्यवाद्यांनी आदिवासीचं केलेलं विस्थापन असेल, यामुळे या भाषा नष्ट होत आहे. तर भाषा नष्ट होणे म्हणजे अनेकांनी म्हटलेलं आहे, पद्मश्री गणेशदेवी सुद्धा म्हणतात की इंडिया इज बिकमिंग ग्रेव्हयार्ड. तर हा एक प्रकारे नरसंहारच आहे. कारण ज्या एक भाषा जर मेली, एक संस्कृती जर मेली, तर त्याच्यात असलेलं जे शहाणपण आहे हे पूर्ण ते नष्ट होत असते. आणि म्हणूनच आपल्याला ही जी संतामूलक जी व्यवस्था आहे ती बसवण्याला अपेक्षित होती की त्यांनी पहिला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी उद्घोष केला. इतकेच नव्हे तर त्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांना आपलं अभिव्यक्ती करण्याच्या यासाठी अनुभव मंचाचं निर्माण केलं. तर शेवटी आमच्या अध्यक्षांनी जे विश्वमानव महात्मा फुलेजी तसेच रवींद्रनाथ टागोरांना जो विश्वमानव अपेक्षित होता, त्या विश्वमानवाची निर्मिती करण्यासाठी आणि एक संतामूलक जे आहे हे राष्ट्र विश्व निर्माण होण्यासाठी मी शेवटी कपिल देवेच्या लाईन सांगून मी माझे 2 मिनिट माझे भाषण थांबवेल की तुम देखना वो जमा होंगे एक दिन, तुम देखना वो जमा होंगे एक दिन, वो तुम्हारे हाथ से बंदूकें छीन कर जमीन के 7 परतों के अंदर डाल देंगे. वे तुम्हारे तोपों में रेत भर देंगे और वो उन सबसे मोहब्बत करेंगे जिनसे तुमने नफरत करना उनको सिखाया है. और वो सब कुछ उलट कर डालेंगे एक नई दुनिया बनाने के लिए, सबके लिए एक सुंदर दुनिया. जिसका यूटोपिया जो है हमारे गणेश जी विष्णु थे जो सम्मेलनाध्यक्ष थे, उन्होंने देखा था. तो ऐसी व्यवस्था सबके लिए एक सुंदर दुनिया, ब्यूटीफुल वर्ल्ड, और ऐसी दुनिया के लिए और वो सुबह कभी आएंगी. यही मैं शाहिर साहब के भाषा में कहूँगा कि वो सुबह कभी तो आएंगी जब गम के बादल ढलकेंगे और सुख का सागर जो है वो छलकेगा. वो यकीनन ये सुबह आएगी और हम सब एक साथ इसके लिए प्रयत्नरत रहेंगे. लाईट जी आहे हे 2 मिनिटासाठी ऑफ करा. बहुतांशी बाहेरची लेक्चर यानंतर या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर मारुती कसाब सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समावेश करावा. अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा त्या जिजाऊचा शिवा पाहिजे, पुन्हा एकदा त्या जिजाऊचा शिवा पाहिजे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित 16वं विद्रोही साहित्य संमेलन उदगीर या संमेलनाचा आजचा समारोपाचा दिवस. कालपासून आपण अखंडपणे समतेचं गाणं या ठिकाणी गात आहोत. आज थोड्याच वेळामध्ये या संमेलनाचा समारोप नागराज अण्णा मंजुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. बांधवांनो, आजचं वातावरण ते अतिशय वेगळं असं वातावरण आपण आज अनुभवत आहोत. अंधाराचं युग ज्याला म्हणता येईल असे युग आज अवतरलेलं आहे. आणि अशा काळामध्ये आपण सर्व एकत्र जमलो. मला असं वाटतं की हाच फार मोठा सांस्कृतिक असा एल्गार या ठिकाणी म्हणता येईल. समुदायवादी सांस्कृतिक प्रवृत्तीचा हाच आपल्या राष्ट्रभक्तीचा मार्ग आहे असा एक परिसंवाद या ठिकाणी होता आता. आणि या निमित्तानं मला एवढंच सांगता येईल आपल्याला की बांधवांना आपल्या देशाची संस्कृती ही कधीच विघटनवादी नव्हती आणि शांतप्रिय अशा देशाचा आम्ही रहिवासी होतो. हा देश बुद्धाचा आहे. त्या बुद्धानं सर्वांना प्रवेश दिला आहे आपल्या धर्मामध्ये, आपल्या संघामध्ये. त्या बुद्धाचा हा देश आहे. ज्याने शांती सांगितली त्या बुद्धाचा हा देश आहे. जो म्हणाला की आता दीप भव त्या बुद्धाचा हा देश आहे. ज्याने पंचशील सांगितली त्या बुद्धाचा हा देश आहे. हा देश बसवांचा आहे.
नांगाचा पुत्र आहे मी, मातावी जलयाचा पुत्र आहे मी, डोहर टक्क्याचा माझे आजोबा. ज्यांनी अशा प्रकारे जातीय किंवा धार्मिक प्रकारची विषमता रद्द केली अशा बसवण्णांचा हा देश आहे. पुढे आपण बघूया की या वारकऱ्यांनी ती परंपरा चालवली. पंढरीच्या सगळ्या या वाळवंटामध्ये एकत्रित येऊन गोपाळकाला केला, जातीभेद नष्ट केला. ही वारी केवळ वारी नव्हती, तर ही समतेची वारी होती. तिथं चोखा वेळापासून ते कारोबात्रापर्यंत, जनाबाईपर्यंत सर्व जातींतले, सर्व धर्मांतले संत होते या ठिकाणी आपलं पाहायला मिळेल. ही परंपरा ही आमची परंपरा आहे. पुढे आपण पाहूया महानुभावांच्या परंपरेमध्ये सुद्धा आपल्याला हेच पाहायला मिळेल. महानुभावांनी सुद्धा जातीभेद नाकारलेला आहे, धर्मभेद नाकारलेला आहे, स्त्री पुरुष अशा प्रकारचा लिंगभेद नाकारलेला आहे आणि समतेचं स्वप्न त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. पुढे आपण पाहूया की महात्मा फुल्यांनी तर पुढे आपल्या अखंडमध्ये म्हटलेलं आहे की ख्रिस्त मोहम्मद मान ब्राह्मणाशी, ख्रिस्त मोहम्मद मान ब्राह्मणाशी, करावे पोटाशी बंधू पडी. ही संस्कृती आपली आहे, ही गंगा जमुनी संस्कृती आपली आहे आणि म्हणून या देशामध्ये कुणीही सांस्कृतिक वटसंवाद जर टाकण्याचा प्रयत्न केला तर हा समूह तो स्वीकारणार नाही याची ग्वाही देण्यासाठी या उदगीर नगरीमध्ये हे ऐतिहासिक असं संमेलन झालेलं आहे. ही विद्वानी सांस्कृतिक चळवळ ही चळवळ आहे. तिकडे एक संमेलन आहे तिथं खोटा इतिहास सांगितला जातो आहे आणि इकडे एक संमेलन आहे जिथं आपण पाहतोय की प्रहर 24 तास इथं सत्याचं पालन केलं जात आहे, सत्याचं महत्व सांगितलं जात आहे, खरा इतिहास सांगितला जात आहे. मानवाने हा देश सत्याचा आहे आणि म्हणून सत्यमेव जयते हे आमच्या देशाचं घोषवाक्य आहे. या देशामध्ये बहुविधता आहे, बहुसांस्कृतिकता आहे, बहुधार्मिकता आहे, बहुभाषिकता आहे आणि त्या सर्वांचा सन्मान करणारं हे संमेलन या उदगीर नगरीमध्ये संपन्न होतो आहे. याचा फार मोठा आनंद आम्हा सर्वांना या ठिकाणी होत आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी नागराज अण्णा मंजुळे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. तेव्हा मी या अध्यक्षीय समारोहाला मी विराम देतो, या ठिकाणी थांबतो. जय भारत, सत्य की जय. यानंतर प्राचार्य विठ्ठल भुले सरांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करा. नैसर्गिक आपत्ती आणि मराठी साहित्य या विषयाच्या अनुषंगाने जो परिसंवाद या ठिकाणी पार पडला त्यासाठी प्राध्यापक जायभाई सर, नारनवरे सर, सोबतच श्रुती तांबे मॅडम यांच्यासह या परिसंवादाचे अध्यक्ष मारुती कसाब सर आणि सांस्कृतिक दहशतवाद या परिसंवादाच्या अनुषंगाने या ठिकाणी विचार व्यक्त केलेले आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके परभणी आणि प्रशांत सोनवणे बुलढाणा या सर्वांचे मी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य आणि स्थानिक संयोजन समिती या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दोन्ही परिसंवाद या ठिकाणी अत्यंत चांगले दर्जेदार पार पडलेले आहेत त्याबद्दल या सर्वांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर शेवटचा समारोपाचा कार्यक्रम